समोर बघू शकता तुम्ही आपले प्रभाकर गणपती डिसले कशेलीकरांचा किस्मत सोबत पलाला विसापूरकरांचा कार्तिक आणि किस्मत टेम्पोमध्ये भरलाय. आपण भावना विचारूया. 2 नंबर झाले ना. 2 नंबर. काय बोलाल आजचा गुलाल? आजचा गुलाल खूप महत्त्वाचा होता आणि खूप आनंद झाला. नंबर काय 1 आणि 2 काय आपला रोजचा आनंद तोच असतो. आणि 1 नंबर केला तो पण आपलाच बैल होता, घरचाच बैल होता. म्हणजे काय वाटलं नाही एवढं, 1 नंबर सारखाच वाटला. बरोबर. पण सर्व म्हणजे एक महत्त्वाचा मुद्दा होता की फायनल सूर्यप्रकाशामध्ये झाले उजेरात. हा, मागच्या वेळेस असं झालं होतं की आम्हाला वाटत होतं फायनल होईल, पण मागच्या वेळेस पण इथं मैदानामध्ये फायनलला गाडी राहिली होती आपली किस्मतची, पण त्यावेळेला पण फायनल झाली नाही कारण अंधार झाल्यामुळे. पण यावेळेस आयोजनाचं खूप मी आभार मानतो. आयोजन खूप छान झालं आणि आयोजकांचं खूप आभार मानतो. म्हणजे की सूर्यप्रकाशाच्या आत फायनल झाली आणि फायनल सुखरूप झाली. बरोबर. म्हणजे 90 फेरं पळणं खाऊ गोष्ट नाही. म्हणजे सकाळी 8ला बघा झेंडा पडला. हो, 90 फेरं पळणं म्हणजे खूप मोलाची गोष्ट आहे. कारण एवढ्या सूर्यप्रकाशाच्या आत आणि 5च्या आत होणं म्हणजे खूप कठीण काम होतं. पण तरी पण ते नरेंद्र शेठ गोमारे यांच्या आयोजकाने आणि कलमच्या कमिटीने करून दाखवलं. बरोबर. वासराने साथ दिली आज चांगली. काय बोला? वासराबद्दल सांगायचं तेवढं थोडं आहे की कारण आम्हाला वाटत होतं भाऊ की आमचा बैल या मैदानात पळल की नाही पळल. कारण लास्टच्या 2 दिवसापूर्वी पण आम्हाला पायरा नव्हता. नितीन शेठनी लास्टच्या रातोरात 2 दिवसात आपला कार्तिकचा पायरा केला आणि योग जुळून आलं आणि पायरा झाला आणि 2 नंबरचा मानकरी ठरलो. बरोबर. मला वाटतं गट्टाला पण खुल्ला घेतला, सेमीला पण खुल्ला घेतला आणि फायनलला थोडी गाडी मागे राहिली. फायनलला गाडी मागे राहिली म्हणजे असा विषय आला का कार्तिकला अंगावर गाडी राहिली नाही, त्यामुळे कार्तिक थोडा हे झाला. त्यामुळे नाहीतर कार्तिकने नंबर करून दाखवला असता. बरोबर. म्हणजे कुठेतरी किस्मतमध्ये पण ती धमक आहेच नंबर करायची. आणि मागचाच आपण मैदान बघितलं असेल, दोन्ही फेरं सुट्टा निकाल. आज पण दोन्ही फेरं सुट्टा निकाल. तर किस्मतचा आता मागं आम्हाला वाटत होता 3 फेऱ्याला कुठेतरी पलत नव्हता, आम्हाला पण नाराज करत होता. पण आता बैल असा रुटीनला लागलेला आहे की म्हणजे असं डगमगत नाही, खुल्ला पलतो. बरोबर आहे. आता जसं विसापूरवरून कार्तिक मागवले, मग बिंजोरला पण ही गाडी पलवायची का खाली 3च फेऱ्याला? तर बिंजोरला म्हणजे त्यांचं मी खरोखरच खूप आभार मानेल की त्याही एका शब्दावरती आम्हाला येऊन आणि मुंबईमध्ये त्याही खरोखरच धमाकाच केला. त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं. त्यांना पण काही गाड्या म्हणजे अशा होत्या की त्यांना पण त्या गाड्यांच्या बरोबर गटामध्ये पण गाडी झुपायची होती. म्हणजे त्यांच्यावर विजय मिळवायचा. हा, विजय मिळवायचा होता. त्याही तो त्यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवला. म्हणजे प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन येतं. कोणी गुलालाचं स्वप्न, तर कोणी चला ही गाडी मारायची आहे किंवा त्यांच्या गटामध्ये झुपायची गाडी असं स्वप्न. बरोबर, असं स्वप्न त्यांचं ते त्यांच्या कार्तिकने करून दाखवलं. आणि खरोखरच मी कार्तिकबद्दल बोलल तेवढं थोडं आहे. कारण तो येत्या म्हणजे नव्या पूर्व युवाचा शिलेदार आहे की तो खरोखरच टॉपमध्येच पूर्ण त्यांचं नाव करेल. बरोबर आहे. आणि जसं आज किस्मतबद्दल पण चांगलंच म्हणजे लोकांनी इथे चर्चा केली. ज्यावेळेला गटाला गाडी निघली बघा, ज्यावेळेला सुट्टा निकाल घेताना कुठला बैल, तर तिथे थांबणारी लोक म्हणजे जे बघणारी लोक असतात त्यांची लगेच म्हणजे चर्चा चालू होते की आज हा बैल 1 नंबर करेल की तो बैल 1 नंबर करेल. आणि प्रेक्षकांची म्हणजे या चालू होती सकाळपासून की किस्मत आज करेल 1 नंबर. हा, वाटलं तर म्हणजे आता तसं म्हणायचं म्हणजे आमचं 1च नंबर झालेला आहे. कारण जो 1 नंबर केला त्या बैलांनी, त्या भवानीनी दुसऱ्यामध्ये, ती पण आपलाच वासरू आहे असं म्हणायला गेलं तर ते आपल्याच ग्रुपमध्ये असतं आणि आपलाच वासरू आहे म्हणा असं समजा. आपला 1 नंबर 2 नंबर काय याच्यात मोठा काय हे नाही. पण आम्हाला पण वाटलं आमचा नंबर 1 नंबर आला काय 2 नंबर आला काय, आमचा नंबर आलाच. आणि खरोखर आम्हाला खूप आनंद झाला आज. आणि बैलाबद्दल आपल्या किस्मतबद्दल सांगायचं तेवढं थोडंच आहे. मागच्या वेळेस पण आम्ही इथं पळालो 3 फेऱ्याला, तेव्हा पण सगळी तीच चर्चा होती की किस्मत 1 नंबर करेल. पण दुर्दैवाने अंधार झाला, मुलं फायनलला झाली. आणि बघा आता पुन्हा डिक्लेअर केलं आहे. आज महेंद्रजी थोरवे साहेब आले होते. कुठेतरी मोठा मानाचा मैदान आणि थार काय बोलाल म्हणजे आता नियोजनाला लागा. मोठ्या नियोजनाला तर लागलेलोच आहोत. बघू आता 2 जणांना केलेत फोन, बघू काय होतंय पायऱ्यासाठी. चांगलंच असेल नियोजन आणि चांगलंच म्हणजे पायरा तर फोडणार नाही पण चांगला धप्पा असेल. बरोबर. म्हणजे जसा कायम असतो तोच धप्पा. हो. बरोबर. आता जसं आता बिंजोर पण खूप चांगले चालू आहेत. आता बिंजोरचा नाही आपण मुद्दा घेऊ कारण इथं आपला हा 3 फेऱ्याचा आहे. प्रफुल्ल भाऊ असतील, सरदार भाऊ, गणेश, त्याच्यानंतर नंदू. बघा या सर्व भावांनी आपल्या चांगला मैदान आयोजित केला होता. आणि एक बैलाच्या नावाने म्हणजे बघा पहिल्यांदा मुंबईला बैलाच्या नावाने मैदान भरतं, स्वर्गीय म्हणजे कुठल्या तरी बैलाच्या स्मरणार्थ. आणि तो चांगला असं पार करून दाखवला. आजचं मी तुम्हाला मागाशी पण बोललो, आजचं आयोजन म्हणजे खूपच छान केलं. आणि आयोजकांबद्दल बोलायचं तेवढं थोडंच आहे. प्रफुल्लदा असेल, सरदारदादा असेल,
कलमची कमिटी असेल नंदू यांच्याबद्दल बोलायचं तेवढं थोडंसं, कारण ते आपल्याला म्हणजे घरच्या हरकत आहेत, भावासारखंच आपल्याला कधी पण हे करतात, आपल्याला कधी उद्धत नाही केली काय नाही, आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्याला त्याही खूप मदत केलेली आहे आणि त्यांच्याबद्दल बोलू तेवढं थोडंसं. आणि याच्या पुढं पण त्यांना शुभेच्छाच असतील की जेणेकरून ज्याही कधी पण मैदान घेतला त्यांच्यासाठी आमच्याकडून शुभेच्छाच असणार. बरोबर, आणि तुमचं पण योगदान थोडाफार असेल. असलं. बरोबर. आज प्रभाकर शेत पण होते, कुठेतरी थोडेसे बाईटमध्ये बोलले की कुठेतरी बघा वासरं घडवत आहोत, म्हणजे आपण विकत घेऊन शून्यातून त्यांना विश्व निर्माण करायला आपण दाखवतो की कसं आपण दुसऱ्या वासराला पुढे घेऊन जाऊ शकतो. तर त्याच्यासाठी ही संकल्पना आयोजकांनी केली होती आणि प्रभाकर शेटची आपली भूमिका होती ती की कुठेतरी गोरगरिबाच्या वासराला आज कुठेतरी नाव मिळावा. भाऊनी सकाळी बोलल्या म्हणजे चांगलंच बोललं भाऊ. आणि खरोखरच आपल्या आता नंबरची बैला पालतात, कुठेतरी बैल म्हणजे आपले नंबरच्या मध्ये पालतात, त्याच्यामध्ये आपली वासरं पालाली की त्यांचं पण नाव होतो, गोरगरिबांचं पण नाव होतो, कुठेतरी त्यांच्या बैलांना पण किमती वाढतील. आणि खरोखरच या आयोजकांनी आज जो मैदान भरवला खूपच सुंदर असं मैदान भरवला की जेणेकरून दुसरा बैल घेतला, आदत बैल घेतला, कारण कुठेतरी मोठ्या बैलांच्या त्यांची वासरं किंवा दुसरा बैल किंवा आदत बैल पालाली ती त्यांचे पण कुठेतरी फायदा होईल, त्यांची पण बैला नावारूपाला येतील आणि त्यांच्या बैलांना पण कुठेतरी पैरे चांगले होतील. बरोबर. कुठेतरी आम्ही पण बोलतो किस्मतची सुरुवात पण आधा दुसरा असताना अशीच नावारूपाला आणली. दुसरा भाऊनी ज्या वेळेला वासरू घेतला होता त्यावेळेला पण आदत होता, त्यावेळेला 2 मैदाना भाऊचा म्हणजे आपला किस्मत पळाला होता, तिसऱ्या मैदानाला कुठेतरी थोडा कमी पळाला होता. तर भाऊ नाराज झाले होते की बरं आपला बैल आपण ज्याच्याकडून घेतला होता त्याच्याकडे आपण वापस देऊ, पण कुठेतरी भाऊनी एक संयम ठेवला. संयम ठेवल्याच्या नंतर आम्ही कुठेतरी म्हणजे नंतर मैदानाला कुठे बिनजोडला पळालो त्यावेळेला बैल चांगलाच म्हणजे असा पळाला की त्याने आज परत जो नाव करतोय तो भाऊचं नाव कधी कमी नाही करणार. बरोबर. कशेलीकरांचं नाव बघा बिंजोरला टॉपला सुद्धा असतोय. आणि मला वाटतं खूप साऱ्या मागण्या पण ज्या वेळेला किस्मत दुसऱ्यामध्ये किंवा चौथ्यामध्ये झाला होता ना, खूप साऱ्या मागण्या म्हणजे बघा मला वाटतं नामांकित लोकांनी मागण्या केल्या होत्या. काय बोलाल? नाही, मागण्याबद्दल आता म्हणजे मागण्या झाल्या होत्या पण आपण त्यांची म्हणजे नावं नाही आणि किंमत पण नाही करू शकत, कारण आपल्याला बैलच द्यायचं नाही, भाऊला पण नाही बैल. आणि मोठे मालक आहेत आमचे भास्कर भाऊ, कुठे म्हणजे त्यांना असं हेच नाही की आपण बैल आपल्या दावणीला हा बैल लागलेला आहे, हा बैल आपण कधी विकणार नाही, त्यामुळे आपण त्याची कधी किंमत केलीच नाही. बरोबर आहे. चला जाता आता शेवटचा प्रश्न घेतो. संपूर्ण टीम आज दिवसभर उन्हामध्ये राबली, काय म्हणजे काय मिळालं आज, काय बोलाल? आनंद तर खूपच झाला खरोखरच. म्हणजे मी भाऊंचे पण आभार मानेल पूर्ण. आमच्याकडे काल पाटे आले होते आणि आमच्या एका शब्दावरती आले, म्हणजे आम्ही बोललो त्यांना की भाऊ आम्हाला पैरा पाहिजे, आम्हाला म्हणजे बरेच दिवस आमच्या डोक्यामध्ये हा पैरा होता, आम्हाला पैरा नव्हता, आम्हाला वाटत होता की कुठेतरी आमचा बैल या मैदानाला नाही पाळणार, आम्ही घरी बसून ठेवू, कारण आम्हाला पैरा होत नव्हता. म्हणजे बऱ्यापैकी असं का बैलालाच आपल्याला बैल मिळत नव्हता, त्यामुळे आपण पैऱ्यासाठी आपण कुठे हे नाही केली. 2-3 जणांना पैऱ्यासाठी आपण फोन केला होता पण त्यांचे पैरे आधीच झाले होते. तर नितीन भाऊने आपला हा पैरा म्हणजे घडून आणला आणि योग जुळला. पैऱ्यामध्ये पण योग जुळायला लागतो तेव्हा ती गाडी जुळते. त्याच्यानंतर आपले भाऊ आले आपल्याकडे आणि आपला 2 नंबरचा आम्ही मानकरी ठरलो. बरोबर. आता एकदा मला जाता सांगा पुन्हा हा बैल नक्की कुठला आहे, म्हणजे विसापूरचा? विसापूरचा बैल आहे, निलेश शेठ कदम यांचा. याचं नाव आहे कार्तिक. बरोबर. संबंध कधीपासून आहे तुमचा? संबंध पहिल्यापासून आहेत, भाऊच्या यांचे पहिल्यापासून संबंध आहे. पहिलेपासून ना. चला तुम्हाला चांगली गाडी पळाली आणि लोकांनी बघितली सुद्धा पळताना. कार्तिकची पण चर्चा झाली, किस्मतची पण चर्चा झाली आणि अशीच कायम गुलालामध्ये राहावा. माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असते. तुम्हाला पण धन्यवाद.